सुप्रभात, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं भगवती क्लासेसच्या अंतर्गत जे आपण विशेष दीपावली ध्यान घेत आहोत, ते ज्ञान आणि ध्यान प्राप्त करण्यासाठी जे आपण जमलेलो आहोत, त्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला भगवती क्लासेसनं ही एक उत्तम पर्वणी आणून दिलेली आहे. आज दिवाळीचा पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा पहिला दिवस. प्रतिपदा म्हणजे की आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण शुद्ध आणि कृष्ण असे दोन पक्ष किंवा शुद्ध आणि वद्य असे दोन 15-15 दिवसाचे पौर्णिमा अमावास्येचं आपण रचना केलेली आहे. आपल्या हिंदू धर्मात ही फार मोठी आपल्यासाठी केलेली एक प्रकारेच संतांनी किंवा आधीच्या जाणकारांनी आपल्यासाठी ही मांडणी करून सोप्या भाषेत दिलेली आहे. आज कार्तिक महिना सुरू होत आहे आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीलाच आज दिवाळीचा पाडवा म्हणजे नवीन वर्ष. दिवाळीनंतर येणारं नवीन वर्ष, नवीन संवत्सर असं म्हणू शकतो. आजच्या दिवशीची कथा ही बळीराजासोबत आणि विष्णूच्या वामन अवतारासोबत जोडली गेलेली आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचं महत्व सुद्धा खूप उत्तम आहे. ध्यानाच्या द्वारे आणि ज्ञानाच्या द्वारे आपण सगळीजण आज या उत्तम दिवसाच्या कथा ऐकूया आणि कथा ऐकता ऐकता आपण ध्यान सुद्धा करूया. कारण हेच ध्यान आहे दिवाळीचं आगळं वेगळं ध्यान. एक स्त्री पुरुष यांच्या प्रेमाची कथा, दानाची कथा, शेतकऱ्याची कथा असे विविध कंगोरे या दिवसाला आहेत. काही ठिकाणी नवीन संवत्सर चालू होतो, त्याचाही भाग येतो. म्हणजेच आज आपण पृथ्वी तत्वाशी एकरूप होणार आहोत. आपण आज ध्यानाला बसताना मनापासून पृथ्वी मातेचं पूजन करणार आहोत. कारण आज बळीराजाची कथा आहे. आपण बळीराजा म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा ओळखतो. चला तर मग आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. सुखासनात किंवा पद्मासनात बसावे. जिथे बसला असाल तिथे कम्फर्टेबल स्थितीमध्ये बसा. दोन्ही पाय एकमेकांना क्रॉस करून बसा. दोन्ही हातांची मुद्रा आज मात्र पृथ्वी तत्वाची हवी आहे. जी तुमची फिंगर लेडी आहे, सूर्य नाडीची लेडी आहे, म्हणजे हे आहे अनामिका आहे ती, आणि आपला अंगठा. अनामिका आणि अंगठा हे पृथ्वी तत्वाचं पूर्णपणे लक्षण आहे. आणि हे वरती आकाशाकडे हे करून मुद्रा करून आपण ध्यानाला बसावे. तीनदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. चला तर मग आपण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि ध्यानाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपलं ध्यान आता एका ध्येयाकडे वाटचाल करत आहे. कारण आपण जे पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपला विचार संकल्प सुरू होता ना, आजच्या दिवशी त्याचंही महत्व आहे. म्हणूनच आधीच्या 2 रिक्त तिथींना आपण पर्यावरणाचंच ध्यानधारणा घेतली होती. पर्यावरण विषयक माहितीच आपण लक्षात आणली होती, त्यातून ज्ञान घेतलं होतं, संकल्प केला होता आणि तो आज दृढ करण्याची आजच्या दिवसाला फार गरज आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पृथ्वी मातेला आपण नमन करूया. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं स्तुते. लहानपणी आपल्याला हा श्लोक शिकवला गेलेला आहे की उठल्या उठल्या भूमीवर भूमातेवर पाय ठेवायच्या आधी आपण हा मंत्र म्हणायचा असतो. तुम्हाला हा मंत्र नक्कीच माहीत असणारे आणि येत असणारे, त्यामुळे तुम्ही सुद्धा मनातून हा मंत्र म्हणा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. की आपला पाय ज्या भूमीला लागतोय ना, तर तिला लागण्याआधी तिला नमस्कार करा की हे पृथ्वी माते, जाणून बुजून मी तुझ्यावर पाय देत नाहीये, तुझा अपमान करत नाहीये. तूच आम्हाला तुझ्या अंगा खांद्यावर चालवत आहेस, फिरवत आहेस. त्यामुळे हे लक्ष्मी माते, हे भूमाते, तू आम्हाला माफ कर. कारण आम्ही आमचे पाय तुझ्यावर ठेवत आहोत आणि तुला पायदळी तुडवत आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. आज बलिप्रतिपदा. दिवाळीत येणारी ही तिथी आहे ती कार्तिक शुद्ध प्रतिपदा. हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदू धर्मियांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. बळीराजाने एक मोठा यज्ञ केलेला होता. ही कथा तर तुम्हाला माहिती. आणि त्यांनी त्याच्या दारी आलेला याचक म्हणजे विष्णूने वामन अवतार धारण केलेला आहे. आणि त्याने 3 पावलं जमीन ही विष्णूला म्हणजे त्या वामनाने बळीराजाला मागितलेली आहे. आणि आपल्या दारातून याचक तसाच न फिरता म्हणजे रिकाम्या हाती न जावा यासाठी बळीराजाने त्याला 3 पावलं जमीन दिलेली आहे. ह्याच्यातला तुम्ही कोणता गुण घ्याल बरं? की बळीराजाने जे दान केलं आणि विष्णू भगवानाने वामन अवतारात जे दान मागितलं, तर देणं घेणं जे आहे ते किती उदात्त आणि वेगळ्या स्वरूपाचं आहे. तुम्ही सांगा बरं, तुमच्या लक्षात येईल हे आपल्या अंगी बाणवलं पाहिजे. परमेश्वरानं संपूर्ण पृथ्वीच्या उद्धारासाठी बळीराजाला हे दान मागितलं. कारण बळीराजा सुद्धा एक असुर होता. त्यांनी संपूर्ण ब्रह्मांड जिंकलेलं होतं आणि ते जिंकल्यानंतर त्यांनी एक यज्ञ केलेला होता. सगळे त्याचे बंदी होते. त्यामुळे विष्णूने वामन अवतार धारण केला आणि ज्या वेळेला यज्ञाचं जे आपण दान देतो, यज्ञ केल्यावर मनुष्य म्हणण्यापेक्षा सगळीच जण दान करतात यज्ञ संपन्न झाल्यावर.
त्यावेळीच वामन अवतार घेऊन श्री विष्णूंनी त्याच्याकडून हे तिन्ही लोक सोडवून घेतलेले आहेत आणि देवांची, मानवांची सगळ्यांची सुटका केलेली आहे. दोन्ही ठिकाणी दोन्ही योद्धे किंवा देणारा आणि मागणारा याचक हे फार मोठ्या भूमिकेत होते. बळीराजा असुर होता. तो यज्ञ वगैरे सुद्धा करत होता. त्यांनी पृथ्वी, पाताळ आणि देवलोक जिंकलेलं होतं. अखंड ब्रह्मांड जिंकलेल्या व्यक्तीला समोर आलेली याचक व्यक्ती ही विष्णूने धरलेलं वामन रूप आहे हे ओळखून नसेल आलं का? नक्कीच आलं असणार आहे. पण त्यांनी आपला मूळ स्वभाव, मूळ भाव जो देण्याचा आहे तो सोडला नाही. त्याला माहित होतं तरी सुद्धा त्यांनी याचक म्हणून दारी आलेल्याला विनमुख पाठवलं नाही. रिकाम्या हाताने पाठवलं नाही. आणि हाच जो गुण आहे तो आपण आज अंगी बाणवणार आहोत. आपल्या आयुष्यात हे असे बरेच प्रसंग येत असतात की आपल्या समोर तीच व्यक्ती याचक म्हणून उभी राहिलेली असते. पण आपण काय करतो? मी आधीच त्याला दिलंय, त्यांनीच ते परत केलेलं नाहीये, असा विचार करतो. किंवा संबंधित व्यक्ती ही ते जे मागत असते ते परत देऊच शकणार नाही. त्यामुळे त्याला ते मिळू नये अशा मानसिकतेत आपण असतो. परंतु निसर्ग जो असतो ना किंवा हे ब्रह्मांड जे असतं, तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं फळ ज्या व्यक्तीला दिलंय तिथूनच येईल अशी अपेक्षा न बाळगता जर केलं तर तुम्हाला हे ब्रह्मांड 100 हातांनी मदत करायला पण वेगळ्या मार्गाने वेगळ्या व्यक्तींकडनं उभं असतं. आणि याची प्रचिती सुद्धा तुम्ही घेतली असेल. पण थोडंसं विश्वास ठेवणं आपलं कठीण जातं. कारण आपण काय करतो? आपण माणसं फक्त सामान्य बुद्धीने याचा विचार करतो की मी ह्याला दिलेला आहे तर ह्याच्याकडूनच मला परत यावं. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आज आपल्या हृदयात हा भाव आणा की दारी आलेला याचक विनमुख परत जाणार नाही. याची काळजी आम्ही नेहमी घेऊ. आम्ही त्याच्यात देवत्व पाहू, त्याच्यातील आत्म्यालाच पाहू. 3दा श्वास आत घ्या आणि बाहेर घ्या टाका. वामनाने सुद्धा हे मागणं का केलं बरं? विष्णूने संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाचा ऱ्हास होण्यापासून त्यांना त्रासातनं मुक्त करण्यासाठीच हे दान मागितलं. विष्णूजींना काय कमी होतं बरं? तरी सुद्धा त्यांनी देवांची सुटका, मानवाची सुटका करण्यासाठी बळीराजाला पाताळात पाठवलं आणि त्याला पाताळचा राजा केला. म्हणजेच परमेश्वराने त्याची जी संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा होती तर त्याला पाताळ लोकीचा राजा बनवला. त्यामुळेच आज एक बळीराजाच्या नावाने एक तुम्ही दिवा नक्कीच लावा. तो स्वतःच्या अंतरात पहिले लावा. कारण का? तर त्याची देण्याची वृत्ती अंगी बाणवा. आणि अशा बळीराजाचं राज्य पाताळात असतं आणि त्यावर आपली ही स्वर्गासारखी भूमी आहे, पृथ्वी देवता आहे. ही बळीराजाच्याच कृपेमुळे आपल्याला जमिनीतून अत्यंत सुपीक असं धान्य मिळतं. आणि हीच धान्याची पेरणी किंवा हे धान्य याच काळामध्ये जमिनीतून बाहेर आलेलं असतं. भूमी सुजलाम सुफलाम झालेली असते. सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. ती या कालावधीतील पिकं आहेत ना, ती भरपूर मोठ्या प्रमाणात जमिनीतून वर आलेली असतात. रोपं भरलेली असतात. ही बळीराजाचीच कृपा आहे. आता बोली भाषेमध्ये
बळीराजा म्हणजे कोण आहे? तर आपला शेतकरी. आणि शेतकरी जेव्हा भरपूर पाऊस पडून गेल्यावर जेव्हा पिकं लावतो, पिकाचं बीज रोवतो, तर त्याला आता फळ आलेलं असतं. म्हणजे पिकं सगळी भरलेली असतात. मोठ्या प्रमाणात तो खूप आनंदी असतो. कारण त्याची जमीन सुजलाम सुफलाम झालेली असते. तो खुश असतो. म्हणूनच हा दिवाळीचा सण त्यासाठी आहे ना, ही शुद्ध प्रतिपदा आहे. ती दानशूर बळीराजाची आहे आणि तसेच श्री महाविष्णूंची पण आहे. कारण त्यांनी वामन अवतार याच दिवशी धारण केलेला आहे. एक तेजस्वी बटू, बटू म्हणजे छोटा ब्राह्मण ज्याची मुंज झालेली आहे. हे चित्र तर तुम्ही नक्कीच पाहिलेलं असेल. आणि त्यांनी 3 भूमी बळीराजाकडे मागितली. एक पाय त्यांनी पृथ्वीवर ठेवला. एक पाय त्यांनी वरती आकाशावर ठेवला आणि तिसरा पाय कोठे ठेवू असं त्यांनी विचारलं असता बळीराजांनी आपलं मस्तक त्याच्या पुढे ठेवलं आणि मग महाविष्णूंनी त्यांना पाताळात पाठवलं आणि स्वतः मात्र त्या पाताळाच्या दरवाजाचे अधिपती बनले. म्हणजे द्वारपाल बनले ते. कारण पुन्हा कधीही पाताळातून असुर बाहेर येऊ नयेत. पृथ्वीला आणि या ब्रह्मांडाला त्रास देऊ नयेत यासाठीच आपण सुद्धा आपल्या शरीरात असलेल्या ह्या असुरांना पाताळात गाडूया आणि बळीराजाचं फक्त दातृत्व आपल्या अंगी बाणूया. समाजाचं कल्याण करण्याचं व्रत आपण घेऊया. कारण हे आपल्याला श्री महाविष्णूंनी शिकवलेलं आहे की आपल्या प्रत्येक कृतीमधून संपूर्ण समाजाचं कल्याणच होईल. अशाच गोष्टी आपण करूया. आपण ध्यानातून संकल्प केलेले आहेत. ही पृथ्वी, हे जल, हे डोंगर, हे वाचवायचं. आणि त्या संकल्पाला आपण दृढ करून आपण पृथ्वीला वाचवण्याचं, पृथ्वीला ऊर्जा देण्याचं काम नक्कीच करूया. आणि हे करता करता आपली साधना सुद्धा वाढवूया. कारण आपण आज पृथ्वी तत्वावरच काम करत आहोत. आणि ही ऊर्जा जी आहे ती नक्कीच पृथ्वी मातेला मिळणार आहे. चला तर मग पुन्हा एकदा ध्यानाद्वारे आपण मंत्राद्वारे पृथ्वी मातेला ऊर्जा देऊया. विष्णु सानिध्यदो भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रो मराराते विष्णु सानिध्यदो भवम् बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितम् गोवर्धन धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धनं धराधारं गोकुलं त्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलं त्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलत्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलत्राणकारकं
विष्णुबाहु कृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धनधराधारं गोकुलत्राणकारकं विष्णुबाहु कृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रोमराराते विष्णुसान्निध्यो भवं बलिमुद्दिश्य दयिन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रोमराराते विष्णुसान्निध्यदो भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रोमराराते विष्णुसान्निध्यदो भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं पौराणिक महत्त्व बलिराज असलेला आणि नमस्तुभ्यं कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दैत्यदानववन्दितम् दाखवणारा हा कार्तिक महिन्याचा पहिला इन्द्रशत्रोमराराते दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. विष्णुसान्निध्यदो भवं कारण बलिमुद्दिश्य या दीयन्ते दिवशीच दानानि इडापिडा टळो कुरु आणि नन्दनं बळीचं राज्य येवो यानि अशा अर्थाची प्रार्थना तान्यक्षयान्या करून बळीराजाचं कुर्मयेवं पूजन करतात. सम्प्रदर्शितम् अंगणामध्ये बळीराजाची प्रतिमा निर्माण गोवर्धन करून सोबत धराधारं श्रीकृष्ण किंवा गोकुलं श्री विष्णूची देखील पूजा केली त्राणकारकं जाते. विष्णुबाहु कृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धनं धराधारं गोकुलं त्राणकारकं विष्णुबाहु कृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलं त्राणकारकं व्यापारी लोक सुद्धा विष्णुबाहु आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने कृतोच्छाय नववर्षाची सुरुवात गवाकोटि करतात. प्रभो भव लक्ष्मी प्राप्तीसाठी गोवर्धन नवीन वह्यांचे पूजन धराधारं करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. गोकुलत्राणकारकं वह्यांना हळदी विष्णुबाहु कुंकू गंध फूल लावले कृतोच्छाय जाते. गवाकोटि प्रभो भव गोवर्धन उत्तर धराधारं भारतात अजून एक प्रथा आहे. गोकुलत्राणकारकं श्रीकृष्णाने विष्णुबाहु गोवर्धन पर्वत कृतोच्छाय उचललेला होता आणि गवाकोटि त्या प्रभो गोवर्धन भवः पर्वताची पूजा आज केली जाते. गोवर्धन कारण धराधारं गोवर्धनाने संपूर्ण मथुरेच्या गोकुलत्राणकारकं लोकांना, आपल्या विष्णुबाहु कृतोच्छाय वृंदावनाच्या मथुरेच्या लोकांना गवाकोटि पाण्यापासून प्रभो भव इंद्रदेवापासून वाचवण्यासाठी आपल्या बलिराज अंगाखाली नमस्तुभ्यं घेतलेले होते. श्रीकृष्णाच्या एका दैत्यदानववन्दितम् करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला गेला इन्द्रशत्रोमराराते होता. ह्याचा विष्णुसान्निध्यदो त्यामुळेच भवं आज गोवर्धन पूजा ही बलिमुद्दिश्य केली जाते उत्तर दयन्ते भारतामध्ये. दानानि कुरु गोवर्धन पूजा म्हणजेच नन्दनं काय आहे? हे यानि सुद्धा आपल्या पृथ्वी तान्यक्षयान्या तत्वाचंच एक प्रतीक आहे. कुर्मयेवं जी आपण सम्प्रदर्शितं आपल्या शरीरातील पृथ्वी बलिराज तत्वाची साधना करत नमस्तुभ्यं आहोत. तीच गोवर्धन दैत्यदानववन्दितम् पर्वताची पूजा आहे. त्याच्यावरील इन्द्रशत्रोमराराते झाडं, वेली, विष्णुसान्निध्यदो पक्षी, भवं फुलं, प्राणी जे बलिमुद्दिश्य काही त्या दीयन्ते डोंगरावर राहत असतील दानानि कुरु नन्दनं त्याची आज यानि पूजा केली जाते. कारण तान्यक्षयान्या त्याच्यामुळे ही कुर्मयेवं संपूर्ण जीवसृष्टी सम्प्रदर्शितं म्हणजे आपल्याला पाऊस मिळतो, बलिराज आपल्याला फळं मिळतात, नमस्तुभ्यं झाडांचं संवर्धन होतं. दैत्यदानववन्दितं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या एका इन्द्रशत्रोमराराते गोवर्धन पर्वतामुळे होतात. विष्णुसान्निध्यदो भवं आपल्या बलिमुद्दिश्य देशामध्ये अनेक ठिकाणी दीयन्ते असे पर्वत आहेत, दानानि की ज्यांचा कुरु आपल्याला नन्दनं फायदा होतो. यानि पण आपण मात्र ते तान्यक्षयान्या तोडत चाललेलो आहोत. कुर्मयेवं सम्प्रदर्शितं त्यांच्यापासून येणाऱ्या बलिराज ढगांमुळे नमस्तुभ्यं आपल्याला पाऊस मिळतो. त्यांच्या दैत्यदानववन्दितं अंगावर जन्म घेतलेल्या झाडांमुळे इन्द्रशत्रोमराराते
आपल्याला ते डोंगर हिरवेगार दिसतात. आपल्याला सृष्टी हिरवीगार दिसते. पाऊस पडतो, शीतल वारा मिळतो, जल मिळतं. तरी सुद्धा आपण या फायद्यांचा विचार न करता त्यांना तोडत चाललेलो आहोत. घरं बनवायला आपल्याला त्यांच्यापासूनच तर दगड मिळतात, माती मिळते. पण ह्याचा आपण सध्या विचार करत नाही. पूर्वीच्या काळी या सगळ्यांना देव देवी देवता मानण्याची पद्धत होती. त्यांची पूजा करायची पद्धत होती. आता आपण तसं काहीही करत नाही. आपण फक्त ह्याची मोडतोडच करत चाललेलो आहोत. त्यामुळेच आजचा दिवस पण त्यासाठीच महत्वाचा आहे, की पर्यावरणाचं संरक्षण, रक्षण कसं करायचं हीच गोष्ट आज महत्वाची ठरलेली आहे. आणि आजच्या दिवसाला त्याचंच महत्व आहे. कारण साध्या-साध्या आपल्या सणांमधूनच फार ऋषीमुनींनी फार मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, की तुम्ही बळीराजाचं संगोपन करा. बळीराजाला प्रार्थना करा. पृथ्वी मातेला प्रार्थना करा. डोंगरदऱ्यांची पूजा करा. हे कशासाठी आहे सगळं? तर एक कृतज्ञता भाव हा सगळ्यांसाठी तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण ते आपल्यासाठी फक्त द्यायचं काम करतायत आणि आपण काय करतोय? फक्त त्यांना दुखावत आहोत. त्यांना तोडत आहोत, फोडत आहोत. त्यामुळेच आजचा दिवस आहे ना, तो बळीराजाला, पृथ्वी मातेला, डोंगराला म्हणजे पर्वतराजींना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद करायचा आहे. त्यांचे आभार मानायचे आहे. आणि ते आभार आपण आता मानायचं सुरुवात करूया. मनातनं श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही आता मनातल्या मनात हे शब्द उच्चारा. तीनदा श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. मन शांत आणि एकाग्र करा. पृथ्वी तत्वाच्या मुद्रेमध्ये तुम्ही बसलेला आहात. त्यामुळेच तुम्ही पटकन आता तिच्याशी एकरूप होणार आहात. हे बळीराजा, हे वामना, आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद करत आहोत. तुझ्यामुळेच या पृथ्वीचे संरक्षण होत आहे, रक्षण होत आहे. ती आम्हाला खूप सुपीक फळं, फुलं, पिकं, भाज्या देत आहे. आणि नद्यांमुळे आम्हाला सुंदर स्वच्छ जल मिळत आहे. ही जी पर्वत रांगा तुझ्या अंगाखांद्यावर उभ्या आहेत ना, तर त्यातून आम्हाला एक शीतल वारा आणि एक शांत छाया प्राप्त होत आहे. उत्तम उत्तम फळं आणि फुलं आम्हाला मिळत आहेत. ही सर्व पंचमहाभूत फक्त आणि फक्त या मानव जातीसाठीच कल्याणकारी झालेली आहेत. आमच्याकडून अनवधनाने कळत नकळत कधी तुमचा अपमान झाला असेल, आम्ही कधी चुकून वृक्षतोड केली असेल, आम्ही भूमीवर कधी मलमूत्र किंवा थुंकलो असू, आम्ही जलाशय दूषित केला असेल, तर आम्हाला माफ करा. कारण आम्हाला ती बुद्धी नव्हती. आता आमच्याकडे ध्यानाद्वारे ही बुद्धी, ही जागरूकता आलेली आहे. त्यामुळे हे बळीराजा आणि हे वामना, आम्हाला आजच्या दिवशी हे वरदान दे, की आमच्याकडून यापुढे कधीही तुमचा अपमान होणार नाही. तुम्ही या मानव जातीसाठी जे केलेलं आहे, त्याला या जगात तोड नाही. पण आम्ही त्यामागचा भाव समजलेलाच नाही. उद्देश कळलेला आहे.
त्यामुळेच तुम्ही आमचे रक्षण करते आहात आणि आमचे अन्नदाते सुद्धा. आमचं जीवन सुखी करणारे आहात. आम्हाला उत्तमोत्तम सर्व प्राप्त व्हावे ह्यासाठी हा संपूर्ण निसर्ग, हे संपूर्ण विश्व काम करत आहे. याची आम्हाला आज जाणीव झालेली आहे. त्यामुळे कळत नकळत अनवधानाने आमच्याकडून तुम्हाला जी हानी पोचली आहे त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. मनात हा भाव आणा आणि खरंच मनापासून या पंचमहाभूतांची, पंचतत्वांची, संपूर्ण 10 दिशांची, सगळ्यांची तुम्ही माफी मागा. इंद्रशत्रोमराराते विष्णु सान्निध्यदो भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इंद्रशत्रोमराराते विष्णु सान्निध्यदो भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितम् गोवर्धन धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धनं धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलप्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलप्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धन धराधारं गोकुलप्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवाकोटि प्रभो भवः बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितं इंद्रशत्रोमराराते विष्णु सान्निध्यो भवं बलिमुद्दिश्य दयिन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं बळीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे 3 दिवस अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, अश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी कायमची निवास करते. आणि हे 3 दिवस जे आहे ना त्यावर तेव्हा पृथ्वीवर बलीचं राज्य असतं असं सांगून भगवंताने त्याचा भक्त निस्सिम जो होता तो असुर असला तरी त्याचा मान ठेवून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून सुद्धा आपण भगवंताची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता, दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. आणि आपण सुद्धा तेच केलं पाहिजे की आपण तत्वनिष्ठ असायला पाहिजे. भक्ती आपल्यामध्ये ओतप्रोत भरून राहिलेली असली पाहिजे आणि दातृत्व म्हणजे देण्याचा भाव जो आहे तो सुद्धा आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने जागृत झाला पाहिजे. ईश्वरी कार्य समजून जेव्हा आपण जनतेची सेवा करतो ना तेव्हा देवत्वाला पोहोचलेल्या बळीराजाची आपण कायम आठवण करायला पाहिजे. बलीने राक्षस कुलात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामन देवांची म्हणजे विष्णू
ची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजूनच जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा होता, दानी राजा होता. तसंच प्रत्येक मानव हा सुद्धा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य किंवा वाईट गोष्टी घडत असतात. परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांच्यामुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे नक्कीच आहे. निर्भयतेने जर आपण सत्याचे पालन केले ना, तर आपल्याला मृत्यूचे भय राहणार नाही. यम सुद्धा आपला मित्र किंवा बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात हेच दाखवून दिले, की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचा दास होण्याची सुद्धा सिद्धता ठेवतो. बली हा असुर घराण्यातील असून सुद्धा त्याच्या उदार तत्वांमुळे आणि त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली, त्याचा उद्धार केला व त्याच्या राज्यात असलेल्या असुर वृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून जनतेला दैवी विचार देऊन सुख आणि समृद्धीकारक जीवन प्रदान केले. आता आपल्या या पाडव्याचं सुद्धा एक आध्यात्मिक महत्व आहे. काय आहे? अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्ताचा आहे. हे 3.5 मुहूर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्वगुणांना चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे 3.5 मुहूर्ताच्या वेळी अनेक शुभकार्य केली जातात. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण दसऱ्याचं ध्यान सुद्धा यासाठीच घेतलेलं होतं. आपण आपल्या शरीरातील जे असुर आहेत त्यांना मारून आपण बलिराजासारखं श्री विष्णूंचं दातृत्व अंगी बाळगलं पाहिजे. कारण असुर जरी असला तरी सुद्धा त्या सूर होऊ शकतो, त्याचा देव होऊ शकतो, हे नक्कीच. त्यामुळे आपण ध्यान करताना हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्या शरीरात सुद्धा जे असुर आहे, तर त्यांना सुद्धा आपण योग्य मार्ग दाखवून ध्यानाच्या मार्गाने सूर बनवू शकतो आणि आपलं जीवन सदा सुखी बनवू शकतो. हे तर नक्कीच आहे. गोवर्धन धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहु कृतोच्छाय. हा दिवस दिवाळीतील दिवस असला, आनंद वाटत असला तरी सुद्धा या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुरांची आहे. कारण आज जर पाडवा जरी असला, दिवाळी जरी असली आणि शुद्ध प्रतिपदा जरी असली, तरी आज वामन अवतार घ्यावा लागलाय देवाला. का? तर बळीराजासाठी. आणि बळीराजा हा असुर होता. त्यामुळे बाह्य वातावरणाप्रमाणे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, स्वतःच्या अंतःकरणाचे तुम्ही निरीक्षण करा. कारण ही तिथी असुरांची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणेच तिथीची निर्मिती होत असते. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या मनात हे असुर असतातच. आता ते पूर्वीच्या प्रमाणे बाह्य नसून आपल्या अंतरंगातच असतात. त्यामुळे आजचा दिवस हा क्षमेचा मानला गेलेला आहे. या दिवशी चुका केलेल्या जीवांना क्षमा करून त्यांना नवी ते जीव पुढे जाऊन सत्वमय होतात. आपण आज ध्यानातून ही गोष्ट नक्कीच करणार आहोत किंवा करत आहोत. आपण ज्यांनी ज्यांनी आपल्या सोबत वाईट वागलेले आहेत त्यांना सुद्धा माफ करूया, त्यांच्या चुकांना क्षमा करूया. जे जीव या आधी आपल्या आयुष्यातून गेलेले आहेत त्यांना सुद्धा क्षमा करून त्यांना एक नवीन संधी देऊया आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूया की त्यांचा जीव सत्वमय बनवो. आजच्या दिवशी ना अजून एक गोष्ट होत असते. ते विष्णू
किंवा श्रीकृष्ण किंवा सत्यनारायण, गोविंदा, पांडुरंग हे ह्यांचे तत्व जे आहे ना, हे 15 ते 35% तत्व हे पृथ्वी तलावर येतेच ना. तुम्ही माना अगर नका मानू, पण हे तत्व तुम्ही तुमच्या शरीरात जागृत करा. तुमच्याही लक्षात येईल असुर वृत्ती बरोबर आपल्या शरीरात देवतत्व सुद्धा जागृत झालेलं आहे. कारण आज आपलं मन थोडस किंचित दोलायमान असतं, पण शेवटी वाईटावर विजय चांगल्याचाच होतो. तसंच आपण अतिशय उत्तम रीतीने आलेली आपल्या आयुष्यात परिस्थिती पूर्णपणे सांभाळून घेतो. कारण आज असुर वृत्तीचा प्रभाव देखील आजच्या तिथीला आहे. आणि तसेच वामन अवतार घेतल्यामुळे श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण किंवा पांडुरंग जे तुमचे आराध्य असेल त्यांचा सुद्धा आज पृथ्वी तत्वावर विशेष वास असतो. म्हणूनच हा दिवाळीचा पाडवा एक वेगळ्या उंचीवर आहे. कारण हे तत्व सुद्धा आपल्याला पूर्णपणे आपल्या शरीरात जागृत करायचं आहे. आणि असुर विचारांचा असुर शक्तीचा नाश करून फक्त आणि फक्त या दैवी तत्वाचा आपल्या हृदयात आपण जागर करायचा आहे. त्यामुळेच तुम्ही बरेच वेळेला असेल की तुमच्या लक्षात आलं असेल की बरेच ठिकाणी श्रीकृष्णाला अन्नधान्यावर बसवतात. आपला देश कृषी प्रधान आहे आणि आज श्रीकृष्ण, श्री विष्णू, गोविंदा, पांडुरंग ह्यांच्या समोर अन्नकोट करतात किंवा त्यांना त्या अन्नकोटाच्या मध्ये बसवतात. म्हणजेच गोवर्धन पूजा ही दुसरी एक प्रतिमा आहे. गोवर्धन पूजा करताना सुद्धा श्री विष्णूलाच भजतात. तसंच अन्नकोट करताना कृष्णाला त्या ठिकाणी बसवतात. 56 भोग जे म्हणतात ते तोच प्रकार की 56 भोग आपण भोगाचा नैवेद्य आपण परमेश्वरास दाखवतो. आणि अशा रीतीने आपण हा दिवाळीचा पाडवा साजरा करतो. चला तर मग ध्यानातून आपण महालक्ष्मी, श्रीकृष्ण, श्री विष्णू, नारायण यांना सगळ्यांना 56 भोगाचा नैवेद्य दाखवूया. अन्नकोट करूया. बळीराजाने पिकवलेली सर्व धान्य आपण त्यांना अर्पण करूया. कारण हे आपल्यातीलच अन्नतत्व सुद्धा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला जागृत करायचा आहे. कारण बळीराजाने भरभरून दिलेला आहे. पृथ्वी मातेने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे भरभरून दिलंय त्यातील त्यांचंच त्यांना आपण आज भोग दाखवूया. आणि हा बाह्य भोग कुठेही दाखवायचा नसून आपणच आपल्यातील तत्वांना जागृत करून त्यांनाच भोग दाखवायचा आहे. तुम्हाला आवडतात त्या सगळ्या भाज्यांचा, फळांचा, जे जे धान्य आहे त्या सगळ्यांचा विचार करा. तुमच्या मनात विराजमान असलेल्या श्रीकृष्णाला, श्री विष्णूला, पांडुरंगाला, लक्ष्मीला, अन्नपूर्णा मातेला सगळ्यांना तुम्ही एक स्थान द्या. आणि त्या स्थानाच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्याचा नैवेद्य दाखवा. मध्यभागी किंवा अन्नकोट कराल त्या अन्नकोटावर वरती श्रीकृष्णाची मूर्ती तुम्ही पहा. श्रीकृष्ण म्हणजे दुसरा कोणी नाही, तुमचंच रूप आहे, तुमचंच प्रतीक आहे. आणि त्याला तुम्ही नक्की पहा. तो वेगळा नाहीये. तुमच्या अंतरंगात असलेलं तुमचं देवी तत्व पहा. अन्नपूर्णा मातेला तुम्ही पहा, विष्णूला पहा, गणपतीला पहा. तुम्हाला जे जे आवडतात बाह्य रूपात त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या स्वरूपात पहा. आणि हा अन्नकोट करा. आनंद उत्सव साजरा करा. अन्नकोट करा. त्याच्या अवतीभोवती आपल्या
जीवाच्या कोटी अवतीभोवती प्रभो भव अन्नाचे डोंगर तुम्ही गोवर्धन रचा, भाज्यांचे धराधारं डोंगर रचा, मिठाईचे डोंगर रचा. गोकुळत्राणकारकं तुम्ही मध्यभागी बसलेला आहात. विष्णुबाहुकृतोच्छाय तुमच्यातल्या आत्म्याला तुम्ही गवाकोटी हे प्रभो सगळे भव उत्तम उत्तम गोवर्धन भोग धराधारं नैवेद्य दाखवत आहात. गोकुळत्राणकारकं त्या सुवासानीच, त्या सुगंधानीच विष्णुबाहुकृतोच्छाय तुमचं गवाकोटी प्रभो मन भव तृप्त होत चाललेलं आहे. ह्याचा गोवर्धन तुम्ही अनुभव घ्या. धराधारं गोकुळत्राणकारकं तुम्हाला विष्णुबाहुकृतोच्छाय किती सुरेख व्यंजनं गवाकोटी तुमच्या प्रभो आजूबाजूला दिसत भव आहेत. तुमच्या आवडीची, बलिराज नमस्तुभ्यं ह्याचाही आनंद घ्या. तुम्ही दैत्यदानववन्दितं बघूनच तृप्त होत आहात. तुमचं मन आणि पोट इंद्रशत्रुमराराते बघूनच तृप्त झालेलं आहे. विष्णुसान्निध्यो भवं तुम्हाला त्याचे खूप सुंदर बलिमुद्दिश्य सुवास येत आहेत. दीयन्ते सुगंध येत आहेत दानानि आणि कुरुनन्दनं यानि त्याचा तुम्ही आनंद घ्या. चान्यक्षयान्या तुम्ही कुर्मयेवं अनुभवा सम्प्रदर्शितं की बलिराज तुम्हाला तुम्हीच नमस्तुभ्यं नैवेद्य दाखवलेला आहे. दैत्यदानववन्दितं तुम्ही मनाने तृप्त झालेला आहात. इंद्रशत्रुमराराते आनंदी झालेला आहात. विष्णुसान्निध्यदो भवं या बलिमुद्दिश्य अन्नकोट्यामुळे दीयन्ते तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची दानानि ऊर्जा जाणवत आहे. कुरुनन्दनं तुम्ही खूप यानि धन्यवाद करत आहात. चान्यक्षयान्या कुर्मयेवं सम्प्रदर्शितं आज तुम्ही एक बलिराज आगळा-वेगळा अनुभव घेत आहात. नमस्तुभ्यं सर्व पदार्थ दैत्यदानववन्दितं तुमच्या सभोवताली ठेवलेले आहेत इंद्रशत्रुमराराते आणि त्याच्या सुवासानेच तुमचं मन तृप्त विष्णुसान्निध्यदो झालेलं आहे. भवं बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरुनन्दनं यानि आज आपल्याला एका चान्यक्षयान्या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच कुर्मयेवं मिळालं असेल, सम्प्रदर्शितं की बलिराज परमेश्वराला जेव्हा आपण नमस्तुभ्यं नैवेद्य दाखवतो, खरंच त्याला मिळतो का हो? खरंच तो दैत्यदानववन्दितं खातो का? आज इंद्रशत्रुमराराते तुम्ही ज्या अवस्थेतून गेलात ना, विष्णुसान्निध्यदो परमेश्वर सुद्धा भवं त्याच अवस्थेतून पुढे जातो बलिमुद्दिश्य आणि दीयन्ते आपल्याला आशीर्वाद देतो. दानानि कारण कुरुनन्दनं त्या सुवासानेच, त्या यानि सुगंधानेच तुम्ही चान्यक्षयान्या प्रेमाने ठेवलेल्या कुर्मयेवं पदार्थामुळेच त्याचं पोट, सम्प्रदर्शितं त्याचं मन तृप्त झालेलं असतं, भरून गोवर्धन पावलेलं असतं. त्याला खरं धराधारं खाण्याची कोणतीच गरज नसते, जी आता गोकुळत्राणकारकं तुम्हालाही नाहीये. तुम्हीही विष्णुबाहुकृतोच्छाय मनापासून तृप्त झालेला गवाकोटी आहात. प्रभो भवः आज तुम्ही गोवर्धन स्वतःच्या आत्म्याला एक गोवर्धन आगळा-वेगळा भोग दाखवलेला आहे. धराधारं गोकुळं हा त्राणकारकं अन्नकोट तुमच्या विष्णुबाहुकृतोच्छाय आयुष्यात तुम्हाला गवाकोटी पुढे प्रभो जाण्यासाठी भव तृप्तीचा मार्ग दाखवतोय. गोवर्धन तुमच्या लक्षात आलं धराधारं असेल, कारण गोकुळं मन तृप्त झालं ना, त्राणकारकं तरच तुम्ही अध्यात्माच्या वाटेवर पुढे जाऊ शकता. विष्णुबाहुकृतोच्छाय तुमची वासना, गवाकोटी तुमची इच्छा प्रभो भव कुठेही याच्या आड येणार गोवर्धन नाही. धराधारं कारण ध्यान गोकुळं मार्गात असताना हळूहळू त्राणकारकं आपली भूक सुद्धा कमी होऊ लागते. विष्णुबाहुकृतोच्छाय कधी-कधी काही गवाकोटी जर मिळालं नाही प्रभो ना, भव तर अशी कल्पना करा, गोवर्धन आपल्या आजूबाजूला धराधारं सगळे पदार्थ आहेत, खूप छान आहेत गोकुळत्राणकारकं आणि ते आपण खाऊन आपलं पोट विष्णुबाहुकृतोच्छाय भरलेलं आहे. हाही एक अनुभव गवाकोटी घेऊन बघा. प्रभो तुमच्या भव लक्षात येईल, की गोवर्धन खरोखरच तुमचं मन आणि धराधारं पोट तुमचं भरलं गेलं आहे. गोकुळत्राणकारकं ही विष्णुबाहुकृतोच्छाय ध्यान करताना येणारी गवाकोटी अवस्था आहे प्रभो भव आणि ही फार मोठा बलिराज टप्पा आहे ध्यान नमस्तुभ्यं मार्गातला. कारण आपले दैत्यदानववन्दितं साधू संत जे होते ना, ते सुद्धा याच इंद्रशत्रुमराराते मार्गाचा अवलंब करायचे. का? विष्णुसान्निध्यो तर भवं ते ध्यानात होते. बलिमुद्दिश्य त्यांच्या दयन्ते शरीराला, देहाला, मनाला दानानि खरंच या कुरुनन्दनं अन्नाची गरज होती का? यानि तर नाही. पण तरी चान्यक्षयान्या सुद्धा शरीर कुर्मयेवं जगवण्यासाठी कधी-कधी सम्प्रदर्शितं ध्यान करताना येणारे बलिराज अडथळे दूर नमस्तुभ्यं करण्यासाठी ते असा विचार करून आपलं दैत्यदानववन्दितं पोट, आपलं मन भरायचे आणि ध्यानाच्या इंद्रशत्रुमराराते मार्गात अग्रेसर व्हायचे. विष्णुसान्निध्यदो हा जो भवं जी वासना होती अन्न बलिमुद्दिश्य खायची, ते ती दीयन्ते अशा प्रकारे नष्ट करायचे दानानि आणि कुरुनन्दनं ध्यानधारणा यानि मध्ये लक्ष द्यायचे. हे चान्यक्षयान्या एक प्रकारचे अडथळेच आहेत. कुर्मयेवं पण प्रगतीचे टप्पे सम्प्रदर्शितं देखील आहेत हे. बलिराज आणि नमस्तुभ्यं त्याचा तर आता तुम्ही खरंच अनुभव घेतलेला आहे. दैत्यदानववन्दितं आज तुम्ही स्वतःला देवत्व बहाल केलेलं इंद्रशत्रुमराराते आहे आणि तुम्ही तोही विष्णुसान्निध्यो अनुभव घेतलाय. भवं
की आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी सगळे उत्तम पदार्थ आहेत. सुवासिक पदार्थ, रुचकर पदार्थ, मधुर पदार्थ आणि ते तुम्ही खाल्ले सुद्धा आहेत. तुमचं मन तृप्त झालेलं आहे आणि या तृप्त मनानेच आपण ध्यानात पुन्हा एकदा मंत्राचा जप करून श्वासावर लक्ष केंद्रित करूया. बलिमुद्दिश्य दीयन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्म एवं सम्प्रदर्शितम् गोवर्धन धराधारं गोकुलं प्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धनं धराधारं गोकुलं त्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलं त्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलत्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भव गोवर्धन धराधारं गोकुलत्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः गोवर्धन धराधारं गोकुलत्राणकारकं विष्णुबाहुकृतोच्छाय गवाकोटि प्रभो भवः बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रोमराराते विष्णुसान्निध्यो भवं बलिमुद्दिश्य दयिन्ते दानानि कुरु नन्दनं यानि तान्यक्षयान्या कुर्म एवं सम्प्रदर्शितं बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दितम् इन्द्रशत्रोमराराते आजच्या या ध्यान धारणेत आणि बलिप्रतिपदेला आपण एकच शिकलोय की आपण आता जीवनमुक्त अवस्थेत शरीर धारण करत आहोत किंवा केलेलं आहे. आपण सर्व भोगांची अभिलाषा सोडायची आहे, कारण आपलं मन आता तृप्ततेच्या मार्गावर आहे. जे कर्तव्य प्राप्त होईल ते शांत मनाने करायचं आहे आणि अशी सवय जर आपल्याला लागली तर आपला आनंद हा स्वयंपूर्ण असणार आहे, की कारण हा सत्य मार्ग आहे आणि हाच शाश्वत मार्ग आहे. त्यामुळे आज आपण खऱ्या अर्थाने बलिप्रतिपदा ही साजरी केलेली आहे. आपल्या मनातील असुराचा नायनाट केलेला आहे आणि आपल्यातलं देवतत्व जागृत केलेलं आहे. आपल्यातलं देवतत्व हे आपल्याला दिशादर्शक ठरलेलं आहे. आपण आपल्या शरीरातील पंच ज्ञानेंद्रियांचा, पंच महाभूतांचा, सगळ्यांचा आपण ऋणी आहोत, कारण त्यांनीच आपल्याला ही संधी दिली ना जीवनाच्या वाटेवर ध्यान मार्गावर जाण्याची, आणि ते आपल्याला हळूहळू मदत देखील करत आहेत. त्यामुळेच ही दिवाळी आपली आगळी वेगळी होत आहे. जर आपल्या शरीराने, मनाने आणि आपल्या विचाराने जर आपल्याला साथ दिली नसती, तर तुम्ही सांगा बरं, खरंच ही दिवाळी आपली आगळी वेगळी झाली असती का? नक्कीच नाही. कारण शरीर त्यावेळेला उठणं, मनाने सुद्धा त्याच्याशी सहमत असणं, ध्यानाला बसणं हे सोपं काम नाही हं. कारण मन असतं ना, ते सैरावैरा पळत असतं, पण मनाला काबूत करण्याचं काम मात्र आपण नक्कीच केलेलं आहे. आपण मनाचे वारू जे आहेत ते आपल्या मुठीत ठेवलेले आहेत. त्यामुळेच आपण सगळेजण एकाच वेळेला उठतोय आणि ध्यानधारणा करतोय. ही सामूहिक ध्यानधारणाच आपल्याला प्रगतीच्या वाटेवर घेऊन चाललेली आहे. आपल्यात देखील हळूहळू बदल होत आहेत. आपल्यातील सर्व दुष्ट शक्ती,
किंवा दुष्ट विचार हे नाहीसे होत आहेत, कमी कमी होत आहेत. आपण खूप प्रयत्न करतोय हे हळूहळू कमी करण्याचा आणि साधनेमध्ये पुढे जाण्याचा. त्यामुळेच आपण आजची प्रतिपदा, आजची कार्तिक शुद्ध प्रतिपदा वामनाची आणि बळीराजाची ही चांगल्या रूपात साजरी करू शकलोय. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आपल्या अंतरंगात बळीराजासाठी एक दिवा नक्कीच लावलेला आहे आणि अशा बळीराजाला वंदन करून वामन रूपी विष्णू देवतेला वंदन करून, लक्ष्मी मातेला वंदन करून आपण आज हे ध्यान इथेच थांबवत आहोत. हळूहळू ध्यानाच्या अवस्थेतून तुम्ही बाहेर या. हळूहळू ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर या. हातपाय हलवा आणि दोन्ही हातांचं एकमेकावर घर्षण करून डोळ्यावर ठेवा. डोळ्यामधून ही ऊर्जा आतमध्ये जाऊ दे आणि 5, 4, 3, 2, 1, 0 डोळे उघडा. सावकाश डोळे उघडा आणि सुहास्य मुद्रेने तुम्ही आजची बलिप्रतिपदेची साधना केल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सुद्धा सगळ्यांचे आभार माना. सगळ्यांना धन्यवाद करा. प्रगतीच्या मार्गावर आपल्याकडून कोणीही दुखावलेलं गेलं असेल तर त्याचे आभार आणि त्याची माफी मागून तुम्ही पुढे व्हा. बघा तुम्ही तुमची प्रगती नक्कीच कोणी रोखू शकणार नाही. संकल्प केलेले आहेत ते पूर्ण करण्याच्या मार्गावर तुम्ही कार्यरत राहा. किमान 2 जणांना तरी तुम्ही ध्यान मार्गात घेऊन या. हेच उद्दिष्ट आहे. हीच खरी दिवाळी आहे आणि दिवाळीची भेट आहे. भगवती क्लासेसने आपल्याला ही सुवर्ण संधी मिळवून दिलेली आहे आणि आपण नक्कीच त्याचा फायदा घेत आहोत. त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानत आहे. तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आजचा तुमचा दिवस अतिशय आनंदी जाओ, अतिशय भरभराटीचा जाओ, ध्यानाचा जाओ आणि संकल्पपूर्तीचा जाओ. हीच मनोकामना, हीच इच्छा व्यक्त करून आजचे ध्यान इथे संपवत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विष्णुबाहू कृतोच्छाय गवाकोटी प्रभो भव गोवर्धन धराधारम गोकुळ त्राणकारकम विष्णुबा